येस थँक्यू. थँक्यू दीपक सर. दुसरी मॅच आपल्या भेटीला येते. हप्या हप्या फॅब्रिकेशन आराध्य आरोही पाली सांगडे असा त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे गिरवले अशी लढत आपल्या भेटीला येते. टॉस जिंकला पाली सांगडे संघानं आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सामन्याला सुरुवात करण्याचा इशारा होतोय कोळी सरांचा. प्रशांत पाटील आणि कुणाल पाटील ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. तर पहिला गोलंदाज आहे मयूर घरत. स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू समोर टाकलेला, शरीरावरती आदळला, अपील थोडंसं पाहायला मिळालं. पहिला डॉट बॉल पाहायला मिळाला तो मयूर घरतचा. या स्पर्धेतील सर्वात यशस्वी गोलंदाजांमधील एक मयूर घरत, जो शिवकर ग्रामीण संघाकडून सातत्यानं क्रिकेट खेळतो, त्याला आपण पहिलं षटक हाताळताना पाहतोय. आणि समोर आहे तो चिखलेचा प्रशांत. यावेळेला स्क्वेअर कटचा दर्जेदार स्ट्रोक, आपला क्लास दाखवणारा फटका आलाय प्रशांत पाटीलच्या बॅटमधून. पहिला चौकार. प्रशांत पाटीलचा क्लास, प्रशांत पाटीलची गुणवत्ता दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. स्क्वेअर कटचा एक दर्जेदार ड्राईव्ह आपण पाहिला. या 4 धावांच्या मदतीनं धावांची बोहणी मैदानामध्ये करतोय तो प्रशांत. यावेळेला स्वीपचा आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, पार्लल जातोय, बॉल जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय षटकार. आमचं तेच म्हणून मला आता झाला ह्या वाटतंय इकडे या पोटात मांग. चौकार, षटकार, जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. स्वीपचा एक प्रॉपर स्ट्रोक आपण पाहिला. स्क्वेअर कट, स्वीप हे 2 फार चांगले फटके पाहायला मिळाले. आणि आपली फलंदाजी टेक्निकली किती स्ट्रॉंग आहे, आपण टेक्निकली किती स्ट्रॉंग खेळतो हे मैदानामध्ये दाखवतो प्रशांत. 3 बॉल नंतर 10 धाबा प्रशांतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. मिस्टर 360 मैदानामध्ये आहे. मैदानाच्या चहू बाजूला फटके खेळण्याची क्षमता या बॅटरकडे आहे. एक यशस्वी गोलंदाज मयूर घरत, याच्या गोलंदाजीवरती आक्रमण पाहायला मिळतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट मैदानामध्ये सुरू आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, कव्हर्समधून काढलाय बॉलला, क्रॅकिंग असा ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणि आपल्या फलंदाजीचं आपलं टॅलेंट मैदानावरती सादर करत असताना हा येतोय लगातार 3रा मोठा फटका. रिप्ले मध्ये देखील पाहिलं की थोडंसं पुढे आला आणि तदनंतर बॉलला कट केलं कव्हर्समधून. लेदर क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचे फटके आपण नेहमी पाहतो, परंतु या फलंदाजाचं फार चांगला खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती. ज्या मयूर घरतकडून आपण एक मेडन ओव्हर पाहिली होती लीग स्टेजमध्ये, त्या मयूर घरतच्या विरोधामध्ये प्रशांत पाटीलचं आक्रमण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. सोडलाय ऑफ स्टंपच्या जास्त बॉल बाहेर होता. वाईड बॉलचा इशारा आला कोळी सरांचा आणि अतिरिक्त धावफलकावरती येते 15 धाबा. पॉवर प्लेची पहिली ओव्हर आहे. फिल्डिंग जर पाहिली आता प्रशांतसाठी एक खेळाडू डीप कव्हरमध्ये लावलाय आणि एक खेळाडू आपल्याला डीप मिड विकेटला. पॉवर प्लेमध्ये आपण पाहतो मिड विकेट किंवा लॉंग ऑन, लॉंग ऑफ, लॉंग ऑनला खेळाडू जास्त असतात, परंतु प्रशांतसाठी मात्र एक वेगळी फिल्डिंग या वेळेला सेट केली आहे पाली सांगडे टीमच्या कॅप्टननं. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, बॉलला उडवलंय, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार प्रशांतच्या बॅटमधून.
बॉलवरती नजर सेट झाली आहे. अगदी चेंडू फुटबॉल सारखा दिसायला लागलाय सुरुवातीपासून प्रशांतला आणि फार चांगला खेळ मैदानामध्ये. पॉवर प्लेमध्ये फील्ड रेस्ट्रिक्शन असतं, 9 खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये असतात. अशा परिस्थितीमध्ये ऑफसाईड आणि ऑनसाईडला दर्जेदार स्ट्रोक त्याचे पाहायला मिळतात. पॉवर प्लेमध्ये सुरुवात कशी करायची, पॉवर प्लेमध्ये स्टार्ट कसा द्यायचा, याचं उत्तम असं उदाहरण मैदानामध्ये दाखवतोय तो प्रशांत. 5 चेंडूंचा खेळ झालाय, 19 धावा धावफलकावरती आहेत, 3 बाउंड्रीज म्हणजे 3 चौकार आणि 1 षटकाराचं योगदान प्रशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाले. चिखलेचा हा खेळाडू जबरदस्त बॅटिंग करतोय, सगळ्यांची मनं जिंकतोय आणि सगळ्यांना एंटरटेन करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये अँगल बनवून राऊंड ऑफ विकेटनं थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न होता बॉलला. जास्त बॉल बाहेर अँगल झाला आणि वाईड बॉलचा इशारा आला. स्पर्धेमध्ये आतापर्यंत 166 वाईड बॉल पाहायला मिळाले आणि हा 166 क्रमांकाचा वाईड बॉल पाहायला मिळाला. नारपोलीचे आमचे मयूर पाटील फार चांगलं गुणलेखन, प्रत्येक चेंडूची माहिती त्यांच्याकडे आहे, प्रत्येक बॉलचा रेकॉर्ड ते मेंटेन करतात. अप्रतिम असं काम मयूर पाटील नारपोली यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. आता राऊंड ऑफ विकेट न होता ओव्हर द विकेटनं आलाय. प्रत्येक बॉल नंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो आहे गोलंदाज मयूर घरतकडून. प्रशांतच्या विरोधामध्ये कसं षटक टाकायचं याच्या विचारामध्ये बॉल बॅटच्या टो एंडला लागला. प्रशांतच्या राशीमध्ये आज सारं काही चांगलं पाहायला मिळतंय आणि मयूर घरतच्या गोलंदाजीवरती आक्रमण पाहायला मिळालं. आणखीन एक येतोय दर्जेदार चौकार आणि चौकारांची हॅट्रिक कंप्लीट करतोय तो चिखल्याचा हा धडाकेबाज बॅटर प्रशांत पाटील. संजू राठोडचं हे संगीत आमच्या डीजे सँडीनं डीजे सूरजनं ऐकवलं, परंतु त्याच्यापेक्षाही सुपरहिट फलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते ती प्रशांत पाटीलची. सगळ्यांना सुन्न करतोय आणि पहिल्याच ओव्हर नंतर प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनला टीम मीटिंग घेण्यास त्यानं भाग पाडलं. मयूर घरत ज्यानं एक मेडन षटक या स्पर्धेमध्ये डिलिव्हर केलं होतं, जो एक यशस्वी गोलंदाजांच्या यादीमध्ये अग्र क्रमांकावरती होता आणि त्याच्या गोलंदाजीवरती आक्रमण पाहायला मिळालं. 4 चौकार 1 षटकाराचं योगदान प्रशांत पाटीलच्या बॅटमधून पाहिलं आणि पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 24 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा जर आपण विचार केला 17 तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी हाय स्कोरिंगच्या मॅचेस आपण पाहिल्या, तदनंतर गेले 4 ते 5 दिवस धावा कमी पाहिल्या, परंतु आज शेवटच्या दिवसामध्ये धावांचा महापूर पहिल्या मॅचमध्ये देखील पाहिला आणि दुसऱ्या मॅचच्या पहिल्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. वैभवच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. वैभव पाटील पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन आलाय. 40+ खेळाडू आहे, सिनियर खेळाडू आहे. पहिलाच बॉल फिरवलाय, विथ द टर्न खेळलाय, मिड विकेटला सिंगल मिळाली आहे. या चेंडूवरती फक्त प्रशांतला स्ट्राईकवरती आणण्याचं काम केलं कुणाल पाटीलनं. सोमटण्याचा कुणाल पाटील मैदानामध्ये आहे आणि ॲक्शनवरती आता थोडंसं संशय व्यक्त करण्यात आलाय आणि यानंतर मात्र ॲक्शन चेक केली जाईल. या स्पर्धेमध्ये नियम फार काटेकोर आहेत. प्रत्येक नियमाची अंमलबजावणी तंतोतंत केली जाते. कोणत्याही प्रकारचा 19-20 चालत नाही आणि आतापर्यंत आपण पाहिलं या संपूर्ण शृंखलेमध्ये 3 गोलंदाजांना गोलंदाजी करत असताना बॅन करण्यात आलंय. म्हणजे तुमची क्लिअर ॲक्शन असावी लागते आणि ते पूर्णपणे स्क्रीनवरती प्रत्येक बॉल नंतर चेक केलं जातं. वैभव पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत. सांगडे संघासाठी महत्त्वाचं षटक राऊंड ऑफ विकेटनं घेऊन आलेत आणि त्यांच्या समोर प्रशांत सारखा एक सेट झालेला बॅटर आहे. प्रशांत एक स्टायलिश पद्धतीनं मैदानामध्ये उभा आहे. मॅच प्ले करा. फेवरी पाहायला मिळाली. प्रशांत एक स्टायलिश पद्धतीनं बघत होता कुठे कोणता फिल्डर लावलाय. फिल्डिंग फार चांगली लावली आहे प्रशांतसाठी. ऑफसाईडला खरं तर 3 खेळाडू लावलेत
एक खेळाडू डीप पॉइंटला आहे, चांगली फिल्डिंग यावेळेला प्लेस केली आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट वाईडिश लॉंगॉनला जातोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. अगदी चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती आपण पाहिली आणि हे फार चांगलं आहे. मोठा फटका प्रत्येक बॉलवरती येत नाहीये, सिंगल डबल्स पण घेतली पाहिजे हे प्रशांतला माहिती आहे आणि प्रशांतनं तेच केलं. चांगला गोलंदाज समोर असताना त्याला फक्त ड्राईव्ह केलं, फेअर डिलिव्हरी पाहायला मिळाली. एक यशस्वी आयोजन चाळीसगाव प्रीमियर लीगचं. आणि जेव्हा पण आक्षेप नोंदवला जातो ना त्यावेळेला प्रत्येक बॉल हा स्क्रीनवरती स्लो मोशनमध्ये विविध अँगलनं चेक केला जातो. ही या स्पर्धेची विशेषता आहे. चांगला बॉल समोर खेळले, प्रशांत स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, धाव घेण्याचा प्रयत्न करत नाहीये. प्रत्येक बॉल चेक केला जातो आहे. 3 चेंडू झालेत, 27 धावा धावफलकावरती आहेत. वैभव पाटील कमबॅक करतोय. एक चांगल्या षटकाची गरज आहे. धावा फेअर डिलिव्हरी आहे, धावा रोखणं गरजेचं आहे, धावांना लगाम लावणं गरजेचं आहे आणि ते काम करतोय तो वैभव. अनुभव म्हणजे काय, तो अनुभव मैदानावरती पॉवर प्लेच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये दाखवतोय. मिड विकेटला एक फिल्डर आहे, लॉंग ऑनला एक फिल्डर आहे, एक खेळाडू डीप पॉइंटला लावलाय आणि बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. हायवे एंडकडून गोलंदाजी मैदानामध्ये होतीये आणि चांगली गोलंदाजी. प्रशांतच्या विरोधामध्ये वैभव पाटील असं बाटल, लेफ्ट हँडेड बॉलरच्या अगेन्स्ट राईट हँडेड बॅटर. यावेळेला स्क्वेअर कट केले बॉलला. प्रशांतचा हा पेटंट स्ट्रोक आहे ऑफसाईडला, त्यासाठी फिल्डर लावला गेलाय आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. 29 धावा धावफलकावरती. खरं तर चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये 40 गावातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, लेफ्ट हँडेड बॉलर आहे, कमी गतीने चेंडू टाकतायत, बॉलला टर्न करतायत, टप्प्यावरती बॉलला ते वळवतायत. ही खासियत आहे वैभव पाटील यांची आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 4 बॉलमध्ये केवळ 5च धावा खर्च केल्यात. 29 धावा. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड केली जाते. एज लागली आहे पाठीमागे. खरं तर बॅकफुटवरून या ओव्हरमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला जातो. लेफ्ट हँडेड बॉलर आहे ना, तो ज्या वेळेला राऊंड विकेटनं बॉलिंग करतो ना, राईट हँडेड बॅटरसाठी एक लेग ब्रेक प्रकारचा चेंडू बनतो. टप्पा पडल्यानंतर जास्त बाहेर पडणारा बॉल आणि वॉलेट बॉल आहे, फेअर बॉल आहे आणि तोच बॉल बॅटर हा थोडासा बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न करतोय, वेट करून खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. पुढे सरसावत बॉलला उडवलंय छत्रपती संभाजी महाराज स्टँडच्या वरून आणि येतोय षटकार. आता चिखले ब्रँड प्रशांत पाटील मैदानामध्ये बरसतोय. 18 वर्षांची झाली दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर 35 धावा आहेत. 17.50चा ॲव्हरेज आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगली बॅटिंग मैदानामध्ये. प्रशांतच्या बॅटमधून 32 धावांचं योगदान आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते. 11 बॉल त्यानं खेळलेत, 32 धावांवरती तो खेळतोय. 2 षटकार आणि 4 चौकार प्रशांतच्या बॅटमधून आपण पाहिल्या आणि दुसऱ्या बाजूला कुणाल फक्त एकेरी धावेच्या मदतीने 1 वरती खेळतोय. जग्गाभाई या आयोजनामध्ये महत्वाचा घटक आहेत. जग्गाभाई त्यांचं या ठिकाणी साऊंड क्लिप आपल्याला ऐकायला मिळाली. इम्पॅक्ट प्लेयर. इम्पॅक्ट प्लेअरचा रोल देखील आहे आणि इम्पॅक्ट प्लेअर आता मैदानामध्ये जाताना पाहायला मिळेल. 2 50 आपल्याला पाहायला मिळाल्या. राहुल शेळकेची एक 50 पाहिली जो मैदानामध्ये खेळतोय. त्याचबरोबरीनं मागच्या मॅचमध्ये जयवंत मिसाळचं अर्धशतक पाहिलं
आणि तिसरं अर्धशतक आज पाहायला मिळणार का? कारण प्रशांतकडे ती संधी आहे. 32 वरती तो खेळतोय. तिसऱ्या षटकासाठी मयूर घरत पुन्हा एकदा गोलंदाजीला आलाय. मयूर पहिल्या ओव्हरमध्ये थोडासा महागडा होता. ते पॉवर प्लेचं षटक होतं. आता नॉन पॉवर प्ले ओव्हरमध्ये तो गोलंदाजीला आलाय. फील्ड रेस्ट्रिक्शन आता थोडीशी आपल्याला विस्तारलेली पाहायला मिळते. खेळाडू कक्षाच्या समोर एक खेळाडू आहे वायडिश लॉंग ऑफला आहे, एक खेळाडू लॉंग ऑनला आहे, एक खेळाडू काऊ कॉर्नरला आहे, एक खेळाडू स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू डीप पॉइंटला लावलाय. समोर आहे तो कुणाल पाटील, सोमटण्याचा एक चांगला खेळाडू आणि त्याच्या समोर मयूर घरत असं बाटल. मयूरचा हा बॉल हेलिकॉप्टर सरळ जातोय समोर बाउंड्री लाईनच्या बाहेर लँड होण्यासाठी आणि येतोय षटकार कुणाल पाटीलच्या बॅटमधून. हाय बॅकलिप पाहायला मिळाली. चेंडूवरती करडी नजर होती. कमाल इतका कॉन्फिडन्स रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो. परफेक्ट हेलिकॉप्टरचा स्ट्रोक सरळ एखाद्या धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे सरळ हा स्ट्रोक गेला लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून आणि षटकार पाहायला मिळाला. फार चांगली बॅटिंग स्फोटक खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. आज सगळे सलामीचे बॅटर आहेत ना ते आक्रमण करताना आपल्याला गोलंदाजांवरती पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बॉल उडवलाय. हाय हँडसम मिड विकेटच्या बाहेर लगातारचा दुसरा षटकार. सर्व आमचं या टीमा हारल्या ना आमच्या सर्वांच्या. फक्त चांबोला टेजू येऊ दे बाबा. चांबोची एकदा मजा येईल. चॅम्बोला आपण ऐकलं. चॅम्बो फार चांगल्या फॉर्म मध्ये आहे यंदा. फार चांगलं क्रिकेट त्याच्याकडून देखील पाहायला मिळतं. 24 लाईव्ह इव्हेंटमध्ये त्याचं फार मोठं योगदान. आणि या मॅचमध्ये काय योगदान राहिलंय कुणाल पाटील आणि प्रशांत पाटीलचं. कुणाल पाटील षटकारांची हॅट्रिक कंप्लीट करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. मयूर घरतच्या गोलंदाजीचा खरपूस असा समाचार घेतला जातोय. एक यशस्वी गोलंदाज आज मात्र महागडा ठरतोय. मयूर घरत लिडिंग विकेट टेकरच्या यादीमध्ये वरच्या नंबरवरती आहे, अव्वल क्रमांकावरती आहे, परंतु आज विकेटच्या शोधामध्ये आहे. आज त्याचा दिवस मात्र नाहीये. परंतु 4 चेंडू शिल्लक आहेत. वेळ अजूनही गेलेली नाहीये. त्याला देखील कमबॅक करावा लागेल. लेग स्टंपवरती यॉर्क करण्याचा प्रयत्न. पंच वाईड बॉलचा इशारा करतायत आणि वाईडनं अतिरिक्त धाव स्कोरबोर्डवरती जोडली जाते. 48 धावा. 2 धावा सांघिक अर्धशतकापासून दूर आहे. 48 धावा पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहे. चांगला खेळ मैदानामध्ये, दर्जेदार खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय. आपण म्हणतो ना फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. पहिला प्रभाव या मॅचवरती पाडला जातोय. चांगला स्ट्रोक प्रशांत. त्या ठिकाणी चुकी झाली क्षेत्ररक्षकाकडून. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. 50 धावा पूर्ण झाल्यात. फलंदाजी करणाऱ्या संघाचं सांघिक अर्धशतक पूर्ण होतोय. स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे, स्मृती 11 गिरवले, विश्वजितजी हातमोडे आणि मनीषजी हातमोडे यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानामध्ये खेळतोय आणि 50 धावा त्यांच्या पाहायला मिळतात. टीमचा कॅप्टन मैदानामध्ये तळ ठोकून उभा आहे. सेनापती लढतोय आणि ही लढाई आतापर्यंत गिरवलेच्या सेनापतीने जिंकली आहे. मन्नाट असा यॉर्कर. फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूंच्या साठी तर हा गोलंदाज ओळखला जातो, परंतु ती त्याला लय गवसत नव्हती, सूर गवसत नव्हता. शेवटच्या क्षणाला का होईना परंतु मात्र कमबॅक मयूर घरतचा पाहायला मिळतोय. 50 धावा आहेत या स्पर्धेसाठी. द्वारकानाथ चोरगे सर, आत्माराम कोळी सर आणि दीपक पाटील सर हे आमचे 3 क्वालिफाईड पंच आज शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यवस्थित बॅटवरती कनेक्शन नाही आहे. अक्रॉसचा लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट केली आहे. प्रशांत कडे आता स्ट्राईक असेल. 51 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. फिल्डिंगवरती थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जातोय. 51 धावा धावफलकावरती. तिसऱ्या ओव्हर नंतर मैदानामध्ये पाणी पुरवायचंय.
यानंतर यश एंटरप्राइजेस खानावले आकाश पवार टीमला लीड करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय संतोषदादा खंडागले स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोंजे राजेश कडव राजेश चव्हाण टीमचा कॅप्टन आहे. अशी लढत आपल्या भेटीला येईल. दोन्ही कॅप्टन रिपोर्ट करा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांचं बोट आकाशाकडे आणि दिस टाइम बडी मछली जाल में प्रशांत हॅज टू डिपार्ट. पहिला धक्का फलंदाजी करणाऱ्या गिरवले संघाला. विकेट संख्येवरती बाद झाला आणि 17च्या ॲव्हरेजने 51 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ओव्हर नंतर टीम मीटिंग पाहिली आणि चौथं षटक आता देण्यात येतोय. ते गोलंदाज कोणत्या गोलंदाजाकडे चेंडू द्यायचं? पाणी मैदानामध्ये पुरवायचंय. तीन ओव्हर झालेत. 51 धावा 17च्या ॲव्हरेजनं. चांगला खेळ आपण पाहिला. प्रशांत बाद झालाय. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. वेदांत हातमुडे गिरवलेचा खेळाडू आहे. वेदांत एक यंग खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. कुणाल आहे सोमटण्याचा खेळाडू आणि चौथं षटक देण्यात आलंय. हर्षद कडव गोलंदाजीला आलाय. या स्पर्धेतलं पहिलं मडन षटक ज्यांना हाताळलं तो हर्षद गोलंदाजीला आलाय हायवे एंड कडून. पहिलाच बॉल हर्षदचा उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. जबरदस्त मोठा फटका पाहायला मिळाला. षटकार समोर आला ना तशी 6 धावांची मोहर लावली. फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला वेदांत हातमोडेचा, कुणाल पाटीलचा. आणि कुणाल आता सेट झालाय. प्रशांत पहिल्या ओव्हरमध्ये चांगलं खेळत होता. मयूर पाटीलच्या विरुद्ध, मयूर घरतच्या विरुद्ध चांगला खेळला वेदांत हातमोडे आणि हर्षदच्या विरुद्ध आक्रमण आता पाहायला मिळतंय. लीग स्टेजमध्ये चांगले गोलंदाजी करणारे हर्षद, मयूर आता मात्र थोडेसे महागडे पाहायला मिळत आहेत. थोडंसं दबाव, ऑप्शनच्या जास्त बाहेर बॉल, वाईड बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक एक्स्ट्राची धाव येईल. टोटल धावसंख्या होती ती 58. बॉल हवेत आहे.
झेल होण्याची शक्यता. हर्षद कडवला मिळते विकेट आणि महत्वाचा आणखीन एक फलंदाज कुणाल पाटील होतोय बाद. हर्षदला विकेट मिळाली. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल त्यानं टिपला. हाय कॅच त्यानं कॅरी केली. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. कुणाल पाटीलचा खेळ संपलाय. 7 चेंडू त्यानं फेस केले. 22 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं आणि न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय दीपेश हातमोडे. दीपेश हातमोडे आणि वेदांत हातमोडे, दोन्ही हातमोडे ब्रदर्स मैदानामध्ये आहेत. एकाच गावातील दोन्ही खेळाडू आणि चांगली गोलंदाजी करतोय हर्षद. कमबॅक करतोय आता. या वेळेला बॉलला फक्त दिशा दिली आहे. पाठीमागच्या बाजूला फ्लाइंग स्लिपच्या डोक्यावरून बॉलला काढलं. एक कलात्मक चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि पाठीमागे कोणते फिल्डर नाही आहेत बॅकअपला. जे खेळाडू आहेत ते इनसाइड द 30 यार्ड सर्कल आहेत. फ्लाइंग स्लिप आणि शॉर्ट थर्डमॅनला अगदी त्यांच्यामधून बॉलला काढलं, फ्लाय केलं. फार चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवरती दीपेश हातमोडे चौकार ठोकतोय. एकूण धावसंख्या होती आहे 62. 62 ऑन बोर्ड. 2 बॅटर बाद झालेत. 62 धावा धावफलकावरती. हर्षदच्या वेगाचा फायदा उचलत एक चौकार पाहिला. हा थोडासा आखूड टप्प्याचा बॉल कमी गतीनं टाकण्याचा प्रयत्न. खूप शॉर्ट ठेवला होता, खूप आखूड होता आणि वाईड बॉल आलाय. अतिरिक्त बाउन्स, अतिरिक्त बाहेर निघणारा बॉल आणि 1 बाउन्सचा त्या ठिकाणी इशारा. वॉर्निंग आमचे पंच देत असताना या गोलंदाजाला, कारण एका ओव्हरमध्ये एकच व्हॅलिड आहे, दुसरा असेल तर तो वाईड देण्यात येतो. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. सेकंड बॉल नो असेल, कारण दुसरा जर जास्त बाउन्स असेल तर डायरेक्टली नो देण्यात येतो. पहिल्याला वॉर्न केलं जातं. एकूण धावसंख्या 62. 4थं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 चेंडू झालेत. चांगली बॉलिंग करतोय. या वेळेला कनेक्शन प्रॉपर आहे. बॉल मिड विकेटला पण क्लिअर करतोय. आणखीन एक येतोय षटकार दीपेशच्या बॅटमधून. आहेत अजूनही 7 चेंडू शिल्लक आहेत. 84 धावांचा उच्चांक आज मोडला गेला. पहिल्या मॅचमध्ये स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वे 11 पुंजे संघानं 85 धावा जमा केल्या आणि या मॅचमध्ये तो रेकॉर्ड तुटला जाणार का? समोर टाकलेला बॉल एलिव्हेशन नाहीये, उंची जास्त, लांबी कमी, झेल टिपला जातोय आणि दीपेश हातमोडे याच्या शॉर्ट बट स्वीट इनिंगचा या ठिकाणी अंत होतोय. तिसरा धक्का बसतोय तो स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे गिरवले संघाला. खेळ संपलाय. 69 धावा धावफलकावरती आहेत आणि शेवटचं षटक बाकी आहे. या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 2 षटकार आले, 1 चौकार आला, परंतु 2 महत्त्वाच्या विकेट देखील मिळाल्या. मयूरनं शेवटच्या बॉलवरती मागच्या ओव्हरमध्ये महत्त्वाची प्रशांतची विकेट मिळवली. आता हर्षद कडवनं कुणाल पाटीलला बाद केलं, दीपेश हातमोडेला बाद केलं. गणेश पाटील आणि वेदांत हातमोडे ही जोडी मैदानामध्ये आहे आणि 4 ओव्हरनंतर 69 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणचा अक्षय मात्रे गोलंदाजीला आलाय. एक फार चांगला गोलंदाज आहे. यश एंटरप्राइजेस खानावळे, आकाश पवार बेलवली संघाला लीड करतोय आणि स्वर्गीय
संतोषदादा खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोंजे राजेश चव्हाण या टीमला लीड करतोय. दोन्ही कॅप्टनला कॉल आहे की इथे यावं. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केलं जाणार आहे. देवेंद्र शेळकेच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. शेवटचं षटक आहे स्लॉग ओव्हरचं. आजिवली एंडकडून गोलंदाजीला आलाय. दोन्ही न्यू बॅटर. गणेश नॉन स्ट्राईकला आहे, वेदांत स्ट्राईक वरती आहे आणि या दोन्ही बॅटरला आता चांगला खेळ करावा लागेल. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये होता. सरळ आमच्या समालोचन कक्षाला दिलेली ही सलामी. येतोय षटकार. या स्पर्धेतील 59 नंबरचा हा खेळाडू आहे जो पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतोय. 59 फलंदाजांनी आतापर्यंत षटकारानं पहिलाच बॉल खेळत असताना आपलं खातं उघडलंय आणि तो खेळाडू मैदानामध्ये वेदांत. मोठे फटके मारण्यासाठी ओळखला जातो. गिरवल्याचा हार्ड हिटर बॅटर आहे आणि चांगला खेळ करतोय. या वेळेला फुलटॉस बॉल अक्षरशः फेकून दिला मिड विकेटच्या बाहेर. लगातारचा दुसरा षटकार. 81 धावा धावफलकावरती. आज 84चा रेकॉर्ड पहिल्याच मॅच मध्ये तुटला. आता 85चा रेकॉर्ड जो आहे मागच्या मॅचचा तो तुटला जाणार का? हप्या फॅब्रिकेशन आराध्य आरोही पाली सांगडे संघासाठी खरं तर एखाद्या गोलंदाजाला आता तारणार व्हावं लागेल. 4 चेंडू चांगले टाकावे लागतील देवेंद्रला, कारण 4च चेंडू शिल्लक आहेत. लगातार 2 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक पूर्ण होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. बरेचसे रेकॉर्ड आज पाहायला मिळतात. ऑप्शनच्या बाहेर बॅटर स्वतः बाहेर निघत असताना स्पिरिट ऑफ गेम खेळाडू वृत्ती दाखवतोय आणि टाळ्या झाल्या पाहिजेत. हे फार चांगलं पाहायला मिळालं. बाहेर निघतोय परंतु काय निर्णय मात्र तिकडे पंच देतीलच, कारण त्याला असं वाटतंय झेल झालाय. पंच बघतायत नक्की काय घडलंय, डिस्कशन केलं जाईल. देवेंद्रची चांगला कमबॅक तर आपण जरूर पाहिलाय. आणि बॅटर बाद होतोय. त्यानं चांगली खेळाडू वृत्ती दाखवली आहे. मोठा धक्का बसलाय. 81 धाबांवरती हा तिसरा फलंदाज बाद होतोय आणि खेळाडू वृत्तीचं कौतुक केलं पाहिजे. स्पिरिट ऑफ गेम फार चांगला खेळ. 12 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. 3 बॉल त्यानं खेळले, 2 षटकार आले आणि शेवटच्या क्षणाला स्लॉग ओव्हरमध्ये कसं खेळायचं त्यानं उत्तमरित्या दाखवलं. प्रशांत पॉवर प्लेमध्ये कशी बॅटिंग करायची ते फार चांगल्या पद्धतीनं दाखवलं. स्लॉग ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली. आता न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय राज गायकर. भिंगारवाडीचा राज एक मजबूत शरीरयष्टीचा बॅटर मैदानामध्ये आलाय शेवटचे 3 चेंडू खेळण्यासाठी. परंतु देवेंद्र देखील कमबॅक करतोय. 81 धावा. टार्गेट किती होणार याकडे सगळ्यांचं लक्ष. आणि समोर देखील बारक्या राहुल तितकेच चांगले बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे ही मॅच देखील एक हाय व्होल्टेज पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये. सरळ बॉलला उडवलाय. ताकद नाहीये, टायमिंग पण व्यवस्थित नव्हतं. सरळ हलक्या हातानं बॉलला उडवलेलं. ताकद असती तर कदाचित हा बॉल लॉंगॉनला क्लिअर करू शकला असता. आणि लगातार 2 बॉलवरती 2 धक्के बसतायत ते गिरवले संघाला. संदेशजी पाटील यांचे अगदी जवळचे मित्र दिनेशजी मुकादम यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे. विकेट हॅट्रिकच्या एकही विकेट हॅट्रिक पाहायला मिळालेली नाही या स्पर्धेमध्ये. निर्भय मडवीनं जर 2 षटकार लगावले तर मयूर पाटील नारपोली यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का देवेंद्र याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. डॉट बॉल आलाय. फार चांगली गोलंदाजी, फार चांगला खेळ. शेवटच्या क्षणाला फार चांगला कमबॅक पाहायला मिळालाय.
3 डॉट बॉल टाकलेत. कॉन्फिडन्स जरूर वाढला असेल या 3 डॉट बॉलनं गोलंदाजी करणाऱ्या सांगडेपाली संघाचा. शेवटचा बॉल आहे, टार्गेट सेट किती करणार. रिव्हर्स आणि बॅटर देखील बाद होतोय. 3 विकेट मिळाल्यात या ओव्हरमध्ये आणि अफलातून कामगिरी पाहायला मिळाली गोलंदाज देवेंद्रची. पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रानंतर धावसंख्या झाली होती 81, म्हणजे 85चा जे ट्रेडमार्क सेट केला होता, माइलस्टोन जो सेट केला होता तो मात्र अबाधित राहिलाय. 82चा टार्गेट असेल हप्या फॅब्रिकेशन आराध्य आरोही स्पोर्ट्स पाली सांगडे संघासमोर. जो संघ जगदीशजी शेळके आणि धनंजयजी पवार यांनी या स्पर्धेसाठी पुरस्कृत केलाय. आकाश पवार आणि राजेश चव्हाण दोघांना विनंती आहे की टॉससाठी या. आकाश पवार या ठिकाणी आलेला आहे. राजेशला कॉल आहे की टॉससाठी लगेच आपण या. 82चा टार्गेट असेल. चाळीसगाव प्रीमियर लीगसाठी अजिवलीचे अमितजी गायकर यांचं मोलाचं योगदान राहिलंय. त्यांचं मनापासून आभार. महादेवजी भगवान पाटील गावदेवी ट्रान्सपोर्ट आरिवली यांचं देखील मोलाचं योगदान राहिलंय. आदरणीय बाळकृष्ण नारायण पाटील यांचं देखील मोलाचं योगदान. डॉक्टर यशवंतजी भोईर सर यांचं देखील मोलाचं योगदान राहिलं आहे. त्याचबरोबरीनं आदरणीय अनिलजी पाटील प्रभारी सरपंच कसळकण यांचं देखील मोलाचं सहकार्य. अस्मिताताई पाटील आणि अनंताभाई पाटील यांचं देखील मोलाचं सहकार्य. आणि त्याचबरोबरीनं योगेशजी लहाणे यांचं देखील या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य राहिलं आहे. रेहान राजेंद्र पाटील यांचं देखील सहकार्य या स्पर्धेसाठी राहिलं आहे. नरेशजी मुने आणि तन्मयी मुने या दोघांचं देखील सहकार्य राहिलं आहे. त्याचबरोबरीनं रोहनजी मात्रे, मिनलजी मात्रे सरपंच कोळखे, त्याचबरोबरीनं दीपकभाई मात्रे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत कोण, या सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त केले पाहिजेत. रोशनजी पाटील, राजू शेठ पाटील यांचं देखील सहकार्य. डॉक्टर अविनाशजी गाताडे सर माजी सरपंच सावळे यांचं देखील मोलाचं सहकार्य. चंद्रकांतजी पाटील माजी सरपंच भातान, त्याचबरोबरीनं सचिनबाई दुर्गे पुंजे पंचायत समिती संपर्क प्रमुख यांचं देखील मनापासून आभार. संजयजी घरत ग्रुप ग्रामपंचायत कसळकणचे सरपंच यांचं देखील मनापासून आभार. नशीबजी भोईर मित बिल्डर आणि डेव्हलपर्स यांचं देखील मनापासून आभार. महेंद्र शेठ गायकर उपसरपंच गिरवले यांचं पण मनापासून आभार. एच जे सलोन साहिलजी जाधव यांचं देखील मनापासून आभार. या सगळ्यांचं फार मोठं सहकार्य. संदीपजी मस्कर, प्रतीकजी गायकर, जागृती स्पोर्ट्स यांचं मनापासून आभार. वसंतजी काठावले साहेब माजी उपसभापती पनवेल, त्याचबरोबरीनं दीपकजी शेळके रिअल इस्टेट एजंट पाली यांचं देखील मनापासून आभार. प्रफुल्लजी मते ग्रामपंचायत सदस्य कसळखंड यांचं मनापासून आभार. अरुणजी पाटील माजी उपसरपंच भातान यांचं मनापासून आभार. देवेंद्रजी पाटील आणि दीपकजी मात्रे कोण या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक आभार. त्याच या सगळ्या मान्यवरांचा आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे. जाऊया मॅचच्या दिशेनं. त्याचबरोबरीनं स्वरूपा चोरगे आणि तीर्था भोईर यांचं देखील मनापासून आभार. प्रसाद गोपाळ पवार आणि आरुष प्रसाद पवार यांचं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं. 5 ओव्हरमध्ये 82चं टार्गेट आहे आणि हा पाठलाग कसा होतोय हे ऐकण्यासाठी जाऊयात आपण रायगड समालोचक असोसिएशनचे सचिव दीपकजी पाटील सर पळसपे यांच्याकडे.
81 धावा झाल्या पहिल्यांदा बॅटिंग करत असताना. त्या स्वर्गीय अनंत शंकर हातमुळे गिरवले या संघासाठी. चांगली इनिंग पाहायला मिळाली. प्रशांत पाटील 32, कुणाल पाटील 22, दोन्ही सलामीवीर चांगले खेळले आणि सलग दुसऱ्या मॅच मध्ये आजच्या दिवसामधील 80+ टोटल आपल्याला पाहायला मिळाली. सलामीची जोडी मैदानामध्ये आज थोडं लवकर खेळा प्लीज. अगोदरच मोठी धावसंख्या होते कारण आजच्या मॅचेस सुद्धा आपल्याला वेळेमध्ये संपन्न करायच्या आहेत. 12 वाजलेत. दुसराही सामना कधी झालेला नाही. इतक्याला 2 सामने संपायला हवे होते कोणत्याही परिस्थितीमध्ये जर आपण 10ला सुरुवात करतोय तर. त्याचमुळे तर संदीपजी पाटील अर्थातच त्यांचे पिताश्री ज्ञानदेवजी पाटील यांच्या माध्यमातून खरं तर संपूर्ण नाश्ता सकाळच्या सत्रामध्ये तोंड गोड केलंय त्यांनी सगळ्यांचं. त्याबद्दल त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. सकाळी वडापाव सुद्धा होता. आम्ही थोडंसं उशिरानं आलो आणि त्या अगोदरच आम्हाला कळालं असतं. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. कट केले बॉल. इकडे मात्र चांगला स्क्वेअर कटचा फटका. बॉल चालला डीप बॅकवर्ड पॉइंट बॉन्डरच्या दिशेनं. चेंडू सी मारे पार. पहिला चौकार हर्षद कडवच्या बॅटमधून. दीपेश हातमोडीचं हे षटक आहे पहिलं. ओ द स्टम्प्सनं बीट केलं. इकडे मात्र डॉट बॉल. लगातार दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक. दीपेश यावेळेस सुद्धा प्रॉपर कनेक्शन नाहीये. मिडविकेटकडे चेंडू येतोय. सिंगल मिळेल. मगाशी सुद्धा 86चा चेस करायचा होता. पहिल्या षटकामध्ये फार फार तर 6 धावा आल्या होत्या रोहित पाटेच्या. जर 86 इकडे 80+ जर धावा तुम्हाला करायच्या असतील तर पहिल्या 2 ओव्हर्समध्ये काही झालं तरी धावा काढाव्या लागतील. तरच कुठेतरी तुम्ही पुढे जाऊ शकता. दर्शननं जरूर मॅच मध्ये रंगत आणली होती परंतु शेवटी त्याचे प्रयत्न ते अपुरे पडले होते. पहिल्या सामन्याचा जर तुम्ही अभ्यास नीटसा केला असेल तर धावा चेस होऊ शकतात. स्कोरिंग ग्राउंड जरूर आहे. आपल्या पर मात्र प्रचंड आत्मविश्वास हवा. बारक्या शेळकेला तो कारनामा करावा लागेल. दीपेशचा बॉल सुंदर कट केलाय. बॉल चाललाय तो सरळ डीप पॉइंट बॉटलच्या दिशेनं. चांगला फटका आणि इकडे मात्र पहिलाच चेंडू फेस करत असताना बारक्याच्या बॅट मधून येतोय चौकार. तो टॉस केलं जाईल. नेक्स्ट मॅचचा यश इंद्रबाजीस खानावले. कॅप्टन आकाश पवार बेलवली जे कॅप्टन आहेत. दुसऱ्या बाजूला स्वर्गीय संतोष दादा खंडागळे, स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोईंजे, राजेश कडव.
नाणेफेकीचा कौल संपन्न केला जाईल. आकाश पवार आणि राजेश कळव, नरेश पाटील यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. चला, टॉस जिंकलाय तो यश एंटरप्राइजेस खानावले टीमनं. अभिनंदन. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 11 धावा, 11 रन्स. दुसरं षटक घेऊन निर्भय मडवी येतोय. चला, स्पीडअप करत राहा प्लीज. स्टेजवर काही घडलं तरी पंचांना विनंती असेल, आपण मॅच चालूच ठेवा. स्कोररचं आमचा प्रचंड लक्ष आहे ग्राउंडकडे, त्यामुळं जरी अधूनमधून सत्कार, सन्मान, टॉस, प्रेझेंटेशन चालू असलं तरी सुद्धा मॅच थांबता कामा नये. सरळ बॅटवर दिला होता, स्वीप केले बॉलला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4. निशा सुरुवात चांगली झाली. आणखीन एक चौकार हर्षदच्या बॅटमधून. पुन्हा फुल टॉस, जसा आला तसा भिरकावून दिलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर कडवचा तडाखा. बॉल षटकार. निर्भय मडवीच्या समोर बिलकुल भय नाहीये हर्षद कडवच्या मनामध्ये. स्वागत केलंय जंगी. पहिल्या 2 बॉलमध्ये 10. हो, इकडे थोडासा हेलिकॉप्टर लूक देण्याचा प्रयत्न सापडला असता नॉन स्ट्राईक एंडला. बारक्या बाल बचावलाय. ही सगळ्यात मोठी सफलता ठरू शकली असती या मॅचची. काय चेंडू स्टॉप केला होता फॉलो थ्रू मध्ये निर्भय मडवीनं. पाहूया रिप्ले मधून पुन्हा एकदा. खरं तर कमाल होता स्ट्रोक्स. थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर ड्राईव्ह होता, परंतु जागेवर चेंडू स्टॉप केला. पाय घातला मध्ये मध, इकडे सापडला असा. शॉट होता खरं तर, परंतु स्टंप सीट झाले नाहीयेत, त्यामुळे बारक्या शेळके मात्र बाल बचावलाय. शॉर्ट बॉल आहे, नाही टाकू शकत तुम्ही असे चेंडू बारक्याला. इकडे मात्र स्लॅश केलाय. कबा पॉइंट मॉडेलच्या दिशेने चेंडू सीमा पार. 4 धावांकरता चौकार. चालू ठेवा. फक्त षटकार असेल तर 2 धावा वाढवणार होतो आपण. नो प्रॉब्लेम. 12th मॅन इकडे आहेत, जरूर चेक केलं जाईल, परंतु मॅच मध्ये परत टीम मीटिंग नको. चला स्टार्ट करूया सामना आपण. चला चेंडू. चला चौकार आहे आणि 4 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन अ बोट. मॅच बॉल. काल मॅच बॉलचा किस्सा घडला होता JWR ट्रॉफी मध्ये. पहिल्यांदाच असा प्रकार घडला होता मॅच बॉल. जरूर तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचू. निर्भय मडवी पुन्हा एकदा. इकडे यस, पंचांचं बोट आकाशाकडे. इनसाइड एज लागल्यानंतर विकेट किपरनं मात्र भन्नाट झेल टिपलाय आणि सगळ्यात मोठी सफलता या मॅचची. बारक्या शेख या मैदानाच्या बाहेर.
26 फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का लागला. इकडे मात्र फॅब्रिकेशन आराध्या, आरू 11 पाली सांगडे या टीमला. मोठं चेस करायचं. इकडे 82 धावांचं टार्गेट आहे आणि बारक्या शेके 2 चौकार मारून मात्र बाद झाला. त्याच्याकडून एक लॉंग इनिंगची नक्कीच अपेक्षा होती. सलामीला जात असताना सुरुवात चांगली केली होती त्यानं. समोर खेळला हा फटका. लॉंग ऑनला फिल्डर आहे डीप मध्ये, त्यामुळं एकच धाव येताना दिसेल. सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदलाव. 2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा लागल्या त्या 1 गडी बाद. 27 धावा. 27 लॉस ऑफ 1 विकेट. 3 ओव्हरचा खेळ अद्यापही बाकी आणि 3 ओव्हर्समध्ये अजून जर विचार केला ना तर जिंकण्यासाठी 82चं टार्गेट आणि 82 मधून आपण 27 वजा केलं तर 55 धावा अजूनही करायच्या. टीम मीटिंग इकडे मात्र कॉल करण्यात आली होती. जास्त वेळ घेऊ नका हीच विनंती असेल. आज थोडंसं स्पीडीली खेळा, कारण 2 तासामध्ये 1.5 मॅचेस झाल्यात. हे सगळ्यांसाठी अपयश आहे. ॲटलिस्ट 1 तासाला 1 मॅच झाली पाहिजे. अंपायर पंचांची सुद्धा तेवढीच जबाबदारी, तेवढीच कॉमेंटेटरची सुद्धा, तेवढीच आयोजकांची सुद्धा आणि खेळाडूंची सगळ्यात जास्त. कारण खेळाडू जर खेळलेच नाहीत, थोडा टाइमपास करत राहिले तर मात्र फार कठीण होतं. त्यामुळे संयुक्तरित्या ही जबाबदारी आहे. मॅचेस आपल्याला वेळेमध्ये संपवायचे आहेत. सुपर 7चा थरार आज आपण अनुभवतोय चाळीसगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस. तर जाऊया 55 करायच्या 3 ओव्हर्समध्ये. तिसरं षटक घेऊन दीपेश हातमोडे तयार. पहिलाच बॉल उडवलाय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला पूल केलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर बेधडक फटका. षटकार. (21) 32 धावा धाव फलकावर. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह फटका. आणखीन एक धमाकेदार. ओ वॉज द बॉल रेड. वाडे शॉट. लगातारचा हा दुसरा मयूरचा षटकार. लॉंग चेस आहे. बॉल सरळ निघालाय तो डीप पॉइंट बॉटलच्या दिशेनं. कमाल फलंदाजी मयूरच्या बॅट मधून येतोय. स्क्वेअर ड्राईव्हचा एक उत्तम चौकार. मेरे प्यारे देशवासियों, अगर रात भर खेल खेलना है तो टाइम को बचाना होगा, नहीं तो आंधी आएगी और एक खेल ऐसे रहेगा कल के लिए. जग्गाबाई पर्यंत ठीक होतं. इकडे प्राईम मिनिस्टरला सुद्धा सोडलेलं नाहीये आमच्या DJSDC न. अर्ध्या धावा अर्ध्या बॉलमध्ये झाल्यात. अर्ध्या धावा अर्ध्या बॉलमध्ये जवळजवळ करायच्या आहेत. अगदी योग्य रीतीनं या धावांचा पाठलाग सुरू आहे. पहिल्या 15 बॉलमध्ये आतापर्यंत 43 काढल्यात. आउटसाइड ऑफ स्टंप थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न. इट्स अ वाईट बॉल कॉल. एक अतिरिक्त रन मात्र जोडली जाईल धाव फलकामध्ये. 44 रन्स. प्रेशर आता मात्र वाढत चाललंय. प्रशांत पाटील आणि टीमवर स्वर्गीय अनंत शंकर हातमोडे गिरवले टीम. एवढा दाबा काढून सुद्धा ज्या पद्धतीनं धावांचा पाठलाग चालू आहे आणि त्याचं क्रेडिट द्यावं लागेल हर्षद कडवाडी मयूर घरातला. दीपेश हातमोडे पहिलं षटक चांगलं राहिलं होतं. या गोलंदाजाचं 11 धावा दिल्या होत्या, परंतु इकडे पहिल्या 3 बॉलमध्ये त्यानं 17 मोजल्यात. लेन बॉल गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर उसळी घेत सरळ विकेट किपरच्या हातामध्ये पोहोचलाय.
एक चांगल्या चेंडूची समाप्ती पाहायला मिळाले. चौथा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 38 धावांची अजूनही गरज आहे, परंतु सामन्यामध्ये नक्कीच रंग भरलेत ते आघाडीच्या फलंदाजांनी हाफ्या फॅब्रिकेशन कडून. दीपेश हातमोडे पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द स्टम्प्सनं समोर ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑन कडे चेंडू सरकत असताना सिंगल त्या ठिकाणी मिळेल. एकेरी धाबेनं फारसा फरक पडणार नाहीये. जर मोठे स्ट्रोक्स खेळू दिले नाहीत गिरवली टीम कडून तर नक्कीच थोडंसं प्रेशर मात्र हाफ्या फॅब्रिकेशनवर बनेल. धाबा झाल्या त्या 45 धाबा. टोटल 82चं टार्गेट आहे. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 13 बॉलमध्ये 37 धाबांची गरज आहे. 37 रिक्वायर्ड. 13 बॉल 37 धाबा. यस, चला स्क्रीनच्या समोरचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडं दूर व्हा. ब्लॅक स्क्रीन समोरचे प्रेक्षक बऱ्याच वेळेला वेगळा कलर असेल तर फलंदाजाला सुद्धा थोडंसं अडचणीचं जातं. डॉट बॉल. आणखीन एक निर्धाव चेंडू. पहिल्या 3 बॉलमध्ये चांगल्या धाबा मिळाल्या होत्या, परंतु तदनंतरच्या 3 बॉलमध्ये मात्र चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. शेवटच्या 3 बॉलमध्ये फक्त सिंगल दिली दीपेश हातमोडेनं. 3 षटकांचा खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1/45 धाबा. येणारे 12 बॉल आणि या 12 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 37 धाबांची गरज आहे. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये घेतला गेलाय. 12 बॉलमध्ये 37 धाबांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. हाफ्या फॅब्रिकेशन आराध्य आरो 11 पाली सांगडे या टीमला. एका बाजूला बारक्या शेके, दुसऱ्या बाजूला प्रशांत पाटील अशी लढाई. पहिला सामना जिंकला होता सचिन लहानेच्या संघानं. स्वर्गीय कामिनी गाताडे पुरस्कृत अन्वी 11 पोयंजे आणि यानंतर तिसरी लढत तुम्हाला पाहायला मिळेल यश एंटरप्राइजेस खानावले आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय संतोष दादा खंडागळे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोयंजे संघ इन ॲक्शन पाहायला मिळेल. वेलकम बॅक आफ्टर द ड्रिंक्स ब्रेक. पुन्हा एकदा सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. चौथं षटक घेऊन गोलंदाज राज गायकर मॅन फ्रॉम भिंगारवाडी. 12 बॉलमध्ये 37, परंतु हे षटक फार महत्वाचं आहे. 17-18 धावा या ओव्हरमध्ये शोधाव्या लागतील त्या हाफ्या फॅब्रिकेशनला. जगदीजी शेके, धनंजय पवार यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला विश्वजित हातमोडे असतील, मनीष हातमोडे असतील, ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. विश ऑल द बेस्ट. उर्वरित खेळासाठी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. प्रत्येक ओव्हर्स नंतर सुद्धा टीम मिटिंग झाल्यात आणि अगोदरच इकडे 2.5 तास होत आले. 2 सामने संपायला मागत नाहीयेत. ओव्हर्स मध्ये कपात करावी लागेल तुम्हाला सेमीफायनल मध्ये. आउटसाइड ऑफस्टॉप चेंडू निघून गेला सरळ बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 46 धावा धावफलकावर. 36 ची गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 36 नीडेड रिमेनिंग 12. राजचा हा चेंडू तो सुद्धा पुन्हा एकदा दिशाहीन. अनदर व्हाईट बॉल कॉल फ्रॉम अंपायर. बिना मेहंदीच्या 2 धाबा मिळाल्यात. 12 चेंडू आणि आता मात्र 35 धाबांची गरज आहे. 35 नीडेड नाव रिमेनिंग 12 असं इक्वेशन या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. दोनही इकडे टॉस झाला होता, समोरून उडाला.
विकेट किपर सुद्धा चकला आणि बॉल सरळ लॉंग स्टॉप नॉन स्टॉप जात असताना बाईचा चौकार. थोडीशी नशिबाची साथ मात्र मिळाली इकडे आपल्या फॅब्रिकेशनला आणि धावसंख्या मात्र अर्धशतक धाव फलकावर 51 धावा कंप्लीट होतील आपल्या फॅब्रिकेशनच्या. 11 बॉल 31 धावा. ओएज लागली होती इकडे मात्र चान्स जरूर होता. चेंडू हवेमध्ये होता राईट साइडला खरं तर प्रशांतच्या, परंतु इकडे 2 धावा. पुन्हा एकदा पाठीमागे थोड्याशा मिस्टेक्स पाठीमागे धावा येत असताना आणखीन 2 धावा प्राप्त झाल्या. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 53 या आकड्यावर 53 रन्स ऑन बोर्ड. इकडे बरोबर 29 धावा करायचे आहेत. अजूनही या मॅच मध्ये चेंडू बाकी आहेत ते 10 बॉल 29 धावा. 4 बॉल मध्ये निदान 2-1 षटकार आले तरी शेवटच्या ओव्हरमध्ये 16-17 धावा 17-18 धावा राहू शकतील. ते करावं लागेल, अन्यथा शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र मोठं टार्गेट येईल. गायकरचा फुल टॉस होता, खालून खेळलाय स्क्वेअर इकडे क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल रन. हा खरं तर गॅप शोधायला हवी होती. फुल टॉस बॉलवर तुम्हाला फटके एक्झिक्यूट करता येतात, हवं तर क्षेत्रामध्ये तुम्हाला खेळता येतं, परंतु ते जमलं नव्हतं. इकडे मयूर घरतला सिंगल आली. शेवटचे 9 बॉल आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 28 सुपर 7 मधील ही दुसरी लढत आपण बघतोय. यानंतर तुम्हाला यश एंटरप्राइजेस खानावले बी रेडी प्लीज. सज्ज राहा टीम स्क्वॉड. कॅप्टन आकाश पवार आपला स्क्वॉड रेडी करा आणि जशी मॅच संपेल क्षणाचाही विलंब न करता, खेळाडू बाहेर येण्याची वाट न बघता तुम्हाला लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत अगोदरच पोहोचवतोय. हो इकडे बीट केलंय राज गायकर. अचूक टप्पावर गोलंदाजी करतो आणि खासियत लेंथ बॉलिंग केलं त्यानं. आणि लेंथ बॉलिंग करत असताना मात्र खांद्याचा वापर करत तो चेंडूला उसळी सुद्धा देतोय आणि म्हणूनच थोडंसं जिकिरीचं सुरू आहे. फलंदाजांसाठी थोडंसं कठीण जाते मोठे स्ट्रोक्स खेळणं. हा सामना हळूहळू थोडासा लांबच चाललाय हा फॅब्रिकेशन पासून. फुल लेंथ होता, चेंडू तिथेच अडकला आणि त्यामुळे कोणतीही धाव नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. हर्षद कडव आता मात्र टेन्शन वाढवलंय. पाठीमागच्या 3 बॉल मध्ये फक्त एकच आली. मागच्याही ओव्हरमध्ये शेवटच्या 3 बॉल मध्ये एकच धाव आली. हे चेंडू थोडेसे महागडे ठरलेत ते खरं तर टीमसाठी आणि त्याचमुळे धावांचं चेस करत असताना थोड्याशा अडचणी मात्र निर्माण झाल्यात. परंतु आता ही शेवटची चान्स आहे. काही झालं तरी एक मोठा फटक्यासाठी शोधावा लागेल आणि जर इकडे मोठा फटका आला तर कुठेतरी शेवटच्या ओव्हरमध्ये 22 राहतील. आणि ज्या 22 धावा काल केतन पाटील हरवली ना, खरं तर 4 षटकार मारत काढल्या होत्या. त्यामुळे काही घडू शकतं इकडे. केतन पाटील करू शकतो तर, परंतु इकडे षटकार मारावा लागेल. चांगला बॉल फुल लेंथ होता, खोदून काढलाय त्याला लॉंग ऑन कडे. कोणती धाव नाही. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना निर्धाव चेंडूची सांगता भन्नाट ओव्हर पाहायला मिळालं. बिंगारवाडीच्या राज गायकरनं काहीच धावा दिलेल्या नाहीयेत आणि सामना मात्र आपल्या बाजूने फिरवलाय. शेवटचं षटक 6 बॉल जास्त एकत्रित येऊ नका प्रशांत. 6 बॉल आणि 28 धावांची गरज आहे. पोझिशन्स घ्या, कारण 11 खेळाडू तुम्ही 11 ठिका एका जागेवर येता, परत 11 पोझिशन्स फार वेळ जातो. आणि चर्चा काय करणार, चांगली बॉलिंग करा, झेल घ्या, कॅच घ्या, याच इन्स्ट्रक्शन असतात. बाकी वेगळ्या काही इन्स्ट्रक्शन नसतात, रणनीती नसतात. तेच बॉलर 5 ओव्हरसाठी तेच गोलंदाज ठरलेले असतात. कोणताही बदल सुद्धा करू शकत नाही, एवढी सुद्धा हिंमत नसते खरं तर या सिच्युएशनला. कारण एक्सपेरिमेंट सुद्धा पाहिलं जात नाही, परंतु वेळ मात्र जास्त जातो. आज खरं तर 7 मॅचेस कव्हर करायचे, त्यानंतर बक्षीस समारंभ आहे मोठा, त्याच्यासाठी सुद्धा वेळ हवा आहे. तुम्हाला जर फोटो उजेडामध्ये काढायचे असतील तर तो सूर्यप्रकाश हवा, अन्यथा काळोखामध्ये नाईट मोडमध्ये तुम्हाला फोटोज काढावे लागतील. सेलिब्रेशनचे फोटो सुद्धा आले पाहिजे सोशल मीडियावर. गेल्या 8-1 दिवसापासूनची स्पर्धा सुरू आहे आणि त्याचं सेलिब्रेशन सुद्धा जंगी झालं पाहिजे आणि त्याची जय्यत तयारी सध्या बक्षीस समारंभाची सुरू सुद्धा केले आमच्या आयोजकांनी. चला स्पीडअप करा प्लीज. शेवटचं षटक 6 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 28 धावांची. 28 needed now, remaining 6. शेवटचं षटक गणेश पाटील मॅनफ्रॉम सोमटने. 28 करायचे आहेत. बिनधास्तपणे खेळ करावा लागेल. तर मॅचचा रिझल्ट काय येईल याची पर्वा न करता आपल्याकडे असलेलं फलंदाजीमधील
गुणवत्ता तुम्हाला दाखवून द्यावी लागेल. स्ट्रोक चांगला यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह केलं होतं. एक टप्पा का चेंडू सीमा पार 4. पाच बॉलचा खेळ शिल्लक, 24 धावांची गरज आहे. ओ डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह, वॉट फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरतून मॅच संपलेली नाहीये. इकडे मात्र अजूनही ती संधी आहे. सामना जिवंत ठेवला या षटकाराच्या मदतीने. आता मात्र अंतर लगेचच कमी होईल आणि शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. 18 धावांची गरज आहे. 3 मारायचे आहे. तिकडे मात्र मयूर गरज सुरुवातीला आक्रमकपणा दाखवला, त्यानंतर थोडासा स्लो झाला होता, परंतु आता मात्र शेवट गोड केला जाणार का मयूर गरज करवी हे आता मात्र पाहणं सुक्याचं ठरेल. परंतु पाहूया पहिल्या 2 बॉलमध्ये गणेश यांच्या 10 धावा आल्यात. गरज आहे अजूनही 18 धावांची. 3 षटकार येऊ शकतात. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. संधी जरूर आहे, अजूनही चान्स आहे. ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. इनफिल्ड मध्ये मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होतंय. आता फक्त एकच बॉल काढायचा आहे गणेश पाटीलला. 3 बॉलमध्ये 3 षटकारांची गरज आहे. एक चेंडू असा टाकायचा आहे की ज्याच्यामध्ये 6 पेक्षा कमी धावा येतील. हेच करायचं आहे गोलंदाज गणेशला. परंतु पाहूया मयूर घरतनं सुद्धा प्रभावित केलंय. 31 धावांची खेळी आतापर्यंत त्यानं साकारले. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या दिशेनं क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा. गोलंदाजीच्या चुकीवर निर्भर राहावं लागेल, परंतु प्रयत्न सोडून जमणार नाहीयेत. चांगला बॉल यावेळेस खोलात टाकलाय. बुंद्यात टाकला होता गणेश यांनी हा चेंडू. डॉट बॉल. यश एंटरप्राइजेस खानावले बी रेडी. जसा हा चेंडू पडेल लगेच मैदानामध्ये तुम्हाला एंटर व्हायचं आहे. कॅप्टन आकाश पवार या टीमचे नेतृत्व आहेत. जबाबदारी कॅप्टनची आहे. जसा चेंडू पडेल लगेच मैदानाचा ताबा घ्या. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह उडवलाय. लॉफ्टेड फटका. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक षटकारांना टीमची टोटल आपण सांगूयात या मॅच मध्ये करत धावा चेसिंग करत असताना पूर्ण केल्यात आणि फक्त 7 धावांना पराभूत व्हावं लागलं. एक फटका मात्र कमी पडला, तो अर्थातच हा फॅब्रिकेशन आराध्या आरो 11 पाली सांगणे टीमसाठी. आणि सामना मात्र जिंकला प्रशांत पाटीलच्या नेतृत्वाखाली. स्वर्गीय अनंता शंकर हातमोडे गिरवले. संघ सेमी फायनल मध्ये एंटर होतोय. वेल प्लेड बॉयज, हार्दिक अभिनंदन. यश एंटरप्राइजेस आपण मैदानाचा ताबा घ्या. चला यश एंटरप्राइजेस खानावले, चला मैदानाचा ताबा घ्या. कारण अगोदर सूचना आम्ही तुमच्यापर्यंत केल्यात. कारण 2.5 तास झालेत 2 मॅचेससाठी आणि 40 गावची स्पर्धा म्हटली. सगळ्यांची जबाबदारी संयुक्तरित्या आहे. वेळ वाचवण्याची जबाबदारी. चला यश एंटरप्राइजेस खानावले, कॅप्टन आकाश पवार लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आतमध्ये आता टीम मीटिंग नको प्लीज. आणि विनंती असेल स्वर्गीय संतोष आता कंडागे स्मृती शिवसाई स्पोर्ट्स पोईंटच्या टीमचे कॅप्टन राजेश कडव आपली सलामीची जोडी पाठवून द्या प्लीज. सलामीवीर लगेच पाठवून द्या. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. सामनावीर हा पुरस्कार मात्र जाईल 2 चौकार 2 षटकार 12 बॉल मध्ये 32 धावा ठोकणारा कॅप्टन कूल प्रशांत पाटील ठरलाय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर पुरस्कार मात्र सन्मानित केले जाईल. सुपर 7 मधील 3रा सामना मात्र सुरू होईल. यश एंटरप्राइजेस खानावले संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा फिल्डिंग स्वीकारले. क्षेत्ररक्षण लावून घ्या.